अरे संगीता, किती दिवसांनी भेटलीस? अगं तूच तर किती दिवसांनी दिसतेस. मी तर रोज येते देवळात. का ग, एवढं काय मागतेस देवाकडे? मस्का मारते काय देवाला? म्हणजे तू मस्का मारायला येतेस? मी मस्का मारला तर ठीक आहे ग, चांगला नवरा मिळावा म्हणून. पण तुझं तर झालंय ना सगळं. तरी यावं लागतं ग. काय करणार, देवाशिवाय आधार कोणाचा उरलाय आता. का ग, काय झालं? ए अगं असं काय करतेस, सांग ना ग. जाऊ दे ग, आपले भोग आपणच भोगायचे. मला तरी सांग. मला नाही सांगणार तर कोणाला? हे बघ, दुसऱ्याला सांगितलं ना की आपलं 5 किलोचं दुःख 1 किलोचं होतं. तुला विनोद सुचतायत आणि माझं तर सासूशी भांडण, नाही. नवऱ्याशी भांडण. भांडण व्हायला बोलावं लागतं. ते बोलतात तरी कुठे माझ्याशी. अच्छा, अबोला धरलाय. अगं तेही चाललं असतं, पण दुसऱ्या बाईत मन गुंतलंय त्यांचं. अरे बापरे, हे तर फारच गंभीर आहे. तू असं कर, माझ्या आईकडे चल, तिच्याकडे नक्कीच उपाय सापडेल. हो हो, चल चल. आमच्या महिला मंडळाच्या दागिना परेडला मी जज म्हणून यायलाच आणणार. पण एवढं काय आढळलं तुम्हाला माझ्या बाबतीत? अहो, दागिना परेड मध्ये लोक दागिने बघायच्या ऐवजी बायकाच बघतील. हो ना, आणि तुम्ही अगदी साधे आहात, शिवाय रत्नपारखे पण आहात. हो की नाही ग? मग येणार ना अण्णा? एवढा तुमचा आग्रह असेल तर येईन हो मी. कुठं काय? अण्णा येणार नाहीत. बायकांना बघायला हे कशाला हवे? अंबिकाबाई, बायका बघायला नाही हो, दागिने बघायला. अहो, एका बाईच्या दागिन्याकडे दुसरी बाईच निरखून पाहू शकते. पुरुष निरखून पाहतात फक्त बाईकडे, दागिन्यांकडे नाही. तेव्हा मीच जज म्हणून येते. चालेल? चालेल तसं, पण सेक्रेटरींना विचारावं लागेल. तर सेक्रेटरीला विचारा आणि कळवा बरं. या आता. चला चला. आणि तुम्ही पण काय हो, चटकन हा म्हणालात त्या नटमोगऱ्यांना? नाही होते तिघी एकदम. बरं बरं बरं, आता आत चला आणि देवाविवाचं काहीतरी बघा. जय अंबिके, नमो देवी महादेवी. पुरे पुरे जज म्हणे. आई, ही बघ कोण आली. काय ग संगीता, बऱ्याच दिवसांनी आलीस. बरी आहेस ना? आई, संगीता आली इथे तुझ्या सल्ल्या करता. का ग, नवरा पळून मिळून गेला की काय तुझा? तसं समजा आई, दुसऱ्या बाईत मन गुंतलं त्यांचं. गुंतलंच कसं? तुम्ही पोरी सुसंबासूचं पालन करत नाहीत म्हणून हे असं होतं. आपल्या नवऱ्याच्या संपर्कात दुसरी स्त्री येऊ न देणं हे तर चौथं सूत्र. अहो पण आलीच तर. त्यासाठी सुद्धा सूत्र आहे. या सूत्राचं पालन केलं तर ही वेळच येत नाही म्हणे. पण असं सांगून कळणार नाही. तू चल, मी तुला सुखी संसाराची 12 सूत्र देते. ये. कृष्णा कृष्णा कृष्णा. अरे अरे, बोट बाहेर, बोट बाहेर, बोट बाहेर. हे कृष्ण भगवाना, 16,108 नारींच्या यजमाना, मला तुझ्यासारखा होऊ दे. तुझ्यातले सगळे गुण माझ्यात येऊ देत. झालं. आ? कृष्ण म्हंटला म्हणजे त्याची ती राधा, गोपी आणि त्या 16,108 नारीच बऱ्या दिसतात तुम्हाला. नाही अहो पण कृष्ण विद्वान होता, हा. तत्वज्ञ होता, हा. राजकारणी होता, शिवाय बरच काही होता. येस, ऑफकोर्स. मग सगळं काही होतं ना, सगळं काही होतं. पण मग तुम्हाला त्या 16,108 नारीच बऱ्या दिसतात त्या. त्याचं काय झालं, कृष्णासारखं माझ्याकडे सगळं काही आहे, फक्त 16,107च बायका कमी आहे. काय फुटाणे. मला आठवतंय, इन द इयर ऑफ 1958, 59, 60 त्यावेळेस मी फुटाण्यात होतो. शाळेत होतो. त्यावेळेस शाळेत असताना मी एका नाटकात काम केलं होतं कृष्णाचं. तेव्हा गोपीचं काम मिळवण्यासाठी माझ्या मागे मुलींची ही लाईन लागायची. ही लाईन. पुऱ्या झाल्या तुमच्या गोपी. गोपी, आपला गोपी. पारू, गोपी. जावा म्हणते. जावा, होय. जावा नाही, साहेबा मागून धावा. सुंदर ते ध्यान रे देवा. काय तिसरा धावपटू तयार झाला की नाही? किशोर, किशोर. हॅलो हॅलो हॅलो. आई, पूजा झाली? प्रसाद दे लवकर. झालं. नमस्कार न करता तुझं प्रसादावर लक्ष.
अरे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटलेलंच आहे. सांगतो संस्कृत मध्ये, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे फळाची अपेक्षा न धरता सतत कर्म करत राहावं. आणि तुला प्रसाद पाहिजे. पापा, प्रसादात फळ नाहीच आहे, साखरपुटाणे साखरपुटाणे. साहेब आता फळ शोधत बसला ती येळ फुकट जाईल. काम लई आहेत आपल्याला. चला मग चल की. होय. उड्या मारत राहिला. चल. साहेब गोळे आले. नमस्कार गोळे साहेब. नाही पायात गोळे आले. मारी नाही धरून सांगता येत नाही पायात गोळे आले म्हणून. असते धाव मालक. काय असते देवा, तुमच्या बरोबर धावायचं म्हणजे जागच्या जागी धावल्यासारखं वाटतं. मी जातो पुढे धावत. साहेब हे लीडर लोक खुर्ची पायी धावत्यात. बरोबर नट नट्या आपल्या नावानं पैशा पायी धावत्यात. बरोबर पोरींचं बाप जाऊया पायी धावत्यात. बरोबर आणि बायका रूप आणि आपला नवरा टिकवण्यासाठी धावत्यात. बरोबर. पण मला एक सांगा, आपण कशा पायी धावायचं? तेही बरोबर आहे. दे पाणी दे. चल. अरे आपण कशासाठी धावायचं? तब्येत फिट ठेवण्यासाठी. होय. काय झालं साहेब? चल. अरे इन द इयर ऑफ 1965, 66, 67 जेव्हा मी मिलिटरीत परेड करायचो, लोक माझ्या बुटाकडे बघायचे. का? बुटाची नाडी सुटलेली असायची. आणि नाडी पहिल्यांदा बँडचा ठेका पडायचा, मग माझा पाय पडायचा. ऑफ बीट परेड, ऑफ बीट लाईफ, ऑफ बीट ठेका. साहेब ह्या का चुकला? ठेका नाही चुकला, ठोका चुकला. गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? मी ओळखलं नाही तुम्हाला. मला ओळखलं नाही तुम्ही? ओळखलं नाही? मी अशोक कुमार काळे. पण मी तुम्हाला ओळखलं ना. तुम्ही मिस नीलम देशमुख. नो सॉरी, मी मिनल देशपांडे. मीनल देशपांडे. तेच तेच मी जरा इकडचं तिकडे झालं. काय नीलम देशमुख माझ्या बरोबर होती वर्गात. इन द इयर ऑफ 1958, 59, 60 आम्ही बरोबर होतो. अगदी सेम तुमच्यासारखी दिसायला, काही फरक नाहीये. म्हणून जरा फसायला झालं. मिस नाही, मिसेस आहे. मिसेस आहे. पण वाटत नाही. वाटत नाही ना, अजिबात अजिबात वाटत नाहीये. थँक्स. मेन्शन नॉट, मेन्शन नॉट. बाय द वे, ते येत आहेत ना, ते माझे मिस्टर. ओळख करून देऊ? चल रे तिकडे 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 चल. काय बाबा, किती वेळ? माझे 100 दंड आणि 100 बैठका काढून झाल्या. मग आता एवढं ऑफबीट धावायचं म्हणजे वेळ लागणार. मग कधी कधी ठोकाही चुकतो. ठोका नाही ठेका. हो ठेकेदार, चला मला 10च्या ठोक्याला ऑफिसला जायचं. चला. चला. नमस्कार साहेब. नमस्कार. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. अरे हो मॅडम, ती कालची क्लायंटची लिस्ट आतमध्ये पाठवून द्या. येस सर. नाही साहेब, एक मिनिट. आत पाठव. होय साहेब. हा. हो तसं मी लेटर पाठवतो तुम्हाला. हो. मे कमिंग सर? एक मिनिट. येस प्लीज कम इन. बसा. थँक्यू सर. हा हो. बोला. आणि जे काय बोलायचं असेल ते जरा लवकर आणि मुद्द्याचं बोला. मी नोकरीसाठी आले. सॉरी, आम्ही जाहिरात वगैरे देऊन लोकशाही पद्धतीने नोकऱ्या देतो. नोकऱ्या काय अशा वाटेवर पडल्यात काय? चिठ्ठी पिट्टी आणली असेल तर सॉरी. हा. एक्सक्यूज मी, तुम्ही नोकरी नाही दिली तरी चालेल, पण प्लीज हे पत्र वाचा. माझ्या आईने दिलंय.
काय शिकलेस तू? बीकॉम. हा माझा बायोडेटा. गुड, व्हेरी गुड. तुला टायपिंग येतं? हो. समजा मी तुला क्लार्क कम टायपिस्टचा जॉब दिला तर नेहमी वेळेवर यावं लागेल. येईन मी सर. हो, पण वेळेवर जायला मिळेलच याची खात्री नाही. चालेल. हा, आणि कधी कधी काम असेल तर मात्र उशिरापर्यंत थांबावं लागेल. ठीक आहे. ओके, तू असं कर, 1 तारखेपासून जॉईन हो. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. वेलकम. गुड लक. थँक्यू. तिकीट तिकीट तुम्ही बोला. तुम्ही तिकीट. हा, कुठे जायचं बाई? एक पेन द्या. अय्यो, माझी पर्स कापली गेली आहे. म्हणून फुकट नाही प्रवास करू शकत तुम्ही. अहो पण मग मी काय करू? तुम्ही इथे उतरून घ्या बाई. अहो अहो काय करताय? मी इथे वाटेत कशी उतरू? मग आता मी तरी काय करू? चला चला उतरून घेऊ. कंडक्टर, हा, कुठे जायचंय? कुठे त्यांना? पेठला जायचं. त्यांना तिकीट द्या. थँक्यू. नाही नाही, इट्स ओके. आज एक फुल फुललंय अगदी. मीच नाही काही, तू सुद्धा. किती दिवसांनी तुला अशा आनंदात बघतेय. तुला नोकरी मिळाली, एक मोठी काळजी मिटली माझी. हे तुझ्या चिठ्ठीने मात्र काम केलं आई. अशी काय जादू होती का त्या चिठ्ठीमध्ये? जादूगारांनी जादूतलं रहस्य सांगितलं तर ती जादू जादू राहत नाही. तू तुझ्या पायावर उभी राहिलीस, खूप बरं वाटलं. आई मी तिथे जरा रुळले ना की मग तू यायचा तिकडे. तेवढे मात्र बोलू नकोस. त्या शहराचं नाव काढू नकोस. शेवटचा उपाय म्हणून तुला पाठवली तिथं. बरं बाई, तुला इथे बरं वाटतं ना, मग तू राहा इथेच बस. अगं होय, आता मी येत होते ना तर एसटीत माझ्या पर्स मध्ये पैसेच चोरीला गेले ग. अगं बाई, मग भेटला एक जण देवासारखा, त्यानेच माझं तिकीट काढलं. गीता, प्रत्येक वेळी काही देव धावून येणार नाहीये. हो. तू आता तिथे एकटी राहणार आहेस. असा वेंधळेपणा करून कसं चालेल? खरं म्हणजे तुला दूर पाठवायला जीवावर येते माझ्या. पण तुझी काळजी आता तुलाच घ्यायला पाहिजे काय? हो.